संत तुकारामांचा जीवनविचार. लेखक निर्मल कुमार फडकुले. या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. अवघे जनमज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझ सुख अंतर्बाही. आपल्याला या जीवनात सर्वस्वी आधार जर कोणाचा असेल तर तो केवळ परमेश्वराचा आहे. आपल्या भक्ताची चिंता तोच वाहतो. जिथं जावं तिथं तोच संगतीला असतो. जे जे आपण काम करतो ते सारं कार्य पार पाडण्यासाठी तो साह्यभूत होतो. संत तुकोबांचा देवाच्या ठाई असा अभंग विश्वास आहे. आपल्या साऱ्या जीविताचं नियमन देवच करत असतो ही तुकोबांची भूमिका आहे, नव्हे तो त्यांचा अनुभव आहे. आपल्या प्रत्येक श्वास निश्वासाच्या मागे ईश्वर आहे. ईश्वर केवळ आपल्या बाह्य जीवनाचं नव्हे तर आपल्या आंतरिक जीविताचं, आपल्या शक्तीचं, बुद्धीचं, सुखदुःखाचं नियमन आणि नियंत्रण करत आहे, ही भक्ताची भावना असते. भक्तीचं हे उदात्त आणि उत्कट रूप आहे. आपण जावं तिकडं आपल्या साथीला परमेश्वर आहे ही जाणीव असल्यावर माणसाच्या हातून अनैतिक किंवा अभद्र असं काही घडणंही शक्य नाही. भक्त जणू देवाच्या दृष्टीने पाहतो. प्रत्येक पाऊल टाकताना देव भक्ताचा हात धरून त्याला वात्सल्यानं चालवतो. भक्ताचा सारा भार त्या परमदयाळू परमात्म्यानं स्वीकारलेला असतो. ही भक्ताची अनुभूती खरोखर त्याच्यात विलक्षण आत्मविश्वास निर्माण करू शकते. तुकोबांनी माझा सर्व भार तू घेतलास असं त्या ईश्वराला म्हटलं. त्याचा अर्थ ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे. आता आपण निशंक निर्भय होऊन वाट चालत राहिलं पाहिजे. दैवी शक्तीनंच जिथं मदतीसाठी आपला हात धरला आहे तिथं वाट चुकणं शक्य नाही. परमार्थाच्या मार्गानं जात असताना इतका समर्थ आधार मिळणं ही भक्ताच्या दृष्टीने महान भाग्याची घटना आहे. तुकोबा म्हणतात, हे परमेश्वरा, हे जीवाच्या जीवना, हे त्रैलोक्याच्या संचालका, तूच आमच्याबरोबर राहून आमचा योगक्षेम चालवतोस. माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले की मी काही बरळत राहिलो तर तूच त्या शब्दांना नीटनेटकेपणा देतोस. माझं कवित्व ही तुझीच कृपा आहे. सारं जग मला प्राणसख्याप्रमाणे वाटत आहे. तुझा सानिध्याच्या अंतर्बाह्य सुखानं मी कृतार्थ झालो आहे. सर्वार्थानं सुखी बनलो आहे. तुकोबांच्या या अभंगातून त्यांच्या दृढ भक्तीबरोबर दृढ अशा आत्मप्रत्ययाचंही दर्शन घडतं. जावं तिथं, पाहावं तिथं, ऐकावं तिथं परमेश्वराचं रूप, त्याचा प्रेमळ स्पर्श, त्याचा आश्वासक असा धीर देणारा आवाज आणि सर्वत्र जाणवणारं त्याचं व्यक्तिमत्व जेव्हा भक्त अनुभवतो तेव्हा भक्त आणि परमेश्वर जणू परस्परात मिसळून गेलेले असतात. तिथं मग द्वैत उरत नाही. सर्वच श्रेष्ठ भक्तांना हा साक्षात्कारी सुखानुभव आलेला आहे. नामदेवाशी देव बोलत होता. एकनाथांच्या घरात तो काम करत होता. चोखामेळाच्या झोपडीत त्याला तो दिसत होता. जनाबाईच्या बरोबर तो दळण काढण्यात मग्न होत होता. असं जे म्हटलं जातं ते परमार्थानं घ्यायचं असतं. वरवरच्या वाच्यार्थानं ही विधानं तपासायची नसतात. मातेच्या अंतःकरणात सदैव तिच्या तान्हुल्याचं वास्तव्य असतं. त्याप्रमाणे भक्ताच्या हृदयात तो परमेश्वर घर करून बसलेला असतो. भक्तानं आपल्या जीवनाचं सारं स्वामित्व परमात्म्याकडे सोपवलेलं असतं. ही समर्पणशीलता आहे. पतिव्रता ज्याप्रमाणे पतीच्या सुखदुःखात बुडून पतिमय झालेली असते त्याप्रमाणे तुकोबांसारखा भक्त विठ्ठल रूप झालेला आहे. आणि म्हणूनच हा महान संत म्हणतो, तू माझ्या सुखदुःखात, जागृतीत आणि स्वप्नात सर्व अवस्थात माझ्याबरोबर आहेस. परमेश्वर आपल्याबरोबर आहे यासारखं जीवनात दुसरं सुख कोणतं आहे? परमेश्वर स्वरूपाची ठिणगी प्रत्येकाच्याच अंतःकरणात असते. तिच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मन मात्र जागरूक असावं लागतं. आपल्या तनामनात ईश्वरी चैतन्य भरलं आहे याचं भान आलं की मनुष्य आत्मविश्वासाने चालू लागतो. अखेर मनुष्य हेच देवाचं रूप नव्हे काय?
आपल्या अणुरेणूत ईश्वरी चैतन्य सामावलेलं आहे, ही भावना भक्ताला प्रोत्साहित करणारी असते. श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं होतं, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि युद्ध करायला लाग. याचा अर्थ मी तुझ्याबरोबर आहे. जिथं जिथं तू जाशील तिथं तिथं मी तुझा सांगातीच आहे. तुझ्या जीवनशक्तीच्या मुळाशी मीच आहे. याच अभिप्रायानं तुकोबांनी हा अभंग लिहिला आहे. साऱ्यांचा विरोध पत्करून देखील संत कधीकधी वेगळी वाट शोधतात, तेव्हा त्यांना याच ईश्वरी शक्तीचा आधार असतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. संत तुका